गुड मॉर्निंग. तर आज होता गुरुचरित्राच्या पारायणाचा उद्यापनाचा दिवस, म्हणून अगदी रात्री 2 वाजताच उठले होते. तर हा होता माझा किचनचा ओव्हरऑल सकाळी सकाळी उठलेल्याचा लूक, मस्त स्वच्छ आणि चकाचक. तर आजचा स्वयंपाक ठरवला होता तो म्हणजे मस्त असा पुरणपोळीचा नैवेद्य. पुरणपोळी मस्त करायची आणि छान नैवेद्य दाखवायचा, त्याशिवाय अगदी नैवेद्यसुद्धा वाटत नाही. छान असे कपडे धुवून ठेवले होते, अंघोळ झाली होती. त्याच्यानंतर मस्त कुकरला डाळ शिजायला लावली, कारण कुकरला लावण्याचं कारण हेच होतं की डाळ थोडी पटकन शिजली पाहिजे, कारण पुढे जॉबलाही जायचं असतं. सध्या ही पातेले वगैरे काढायची कामं माझी असतात, कारण रात्र होती, अन्यथा ही ड्युटी धन्याचीच असते. एक्स्ट्राचं दूध मागवलं होतं, ते दूध छानपैकी उकळायला ठेवलं. एक साईडला दूध तापत होतं, एक साईडला माझा चहा होत होता आणि एक साईडला मस्त डाळ शिजत होती. तर हा असा होत होता माझ्या आता किचनवरती मस्त असा पसारा व्हायला सुरुवात झालेली होती. इकडे मी आता कणिक भिजवून घेतली, कारण जितकी छान कणिक भिजणार तितका मस्तच पुरणाचा स्वयंपाक म्हणजे आपली पुरणपोळी मस्त होती. त्याच्यानंतर हा झाला होता 3:45 वाजता बरोबर माझा चहा, आणि मग मी घेतलं क्लिनिंग करायला. मस्त असं पारुसं सगळं झाडलोट मस्त स्वच्छ केली, छान असं झाडून वगैरे काढून घेतलं आणि अशी मस्त तयार झाली. मस्त असं उंबऱ्यावर हळदीचं लेपन करून घेतलं, छान दरवाजावर लेपन करून घेतलं. सध्या रांगोळी शुभ्रा मॅडमकडे असल्यामुळे रांगोळीचे कलर संपले, मला सांगितलेच नव्हते. गुरुचरित्राचं पारायण करायला घेतलं, वाचन करायला बसले. तशीच मी मार्गशीर्षचा गुरुवार होता, त्यामुळे देवीची पूजा मांडून घेतली. छान असं डेकोरेशन केलं, मस्त अशी पूजा केली, सुंदर अशी तयारी केली आणि कामावरती आली. इकडे आज मॅडमचा बड्डे होता, त्याच्यामुळे मॅडम जाम खुश होत्या आणि सगळ्यांची आम्हाला ॲक्टिंग करून दाखवत होत्या. हाफ डे घेऊन घरी आले. घरी येऊन पुन्हा एकदा जोमाने परत कामाला लागले, कारण पुरणपोळी बनवायची होती. सासूबाईंनी ऑलमोस्ट सगळी तयारी करून ठेवली होती, फक्त पुरणपोळी लाटायची बाकी होती. म्हणून मस्त छान अशी पुरणपोळी करायला घेतली, छान अशी तयारी केली. इतकं आजचा दिवस छान प्रसन्न आणि खूप अमेझिंग होता. लाईफमधला सगळ्यात मोठा आणि मस्त दिवस कालचा होता, असंच मला वाटतं. जन्मदिवसापेक्षाही अगदी चांगला. छान अशी मस्त पुरणपोळ्या केल्या, आणि हा फर्स्ट टाईम होता स्वयंपाक पुरणपोळीचा मी करायचा, की जे मी सगळं स्वतःहून करत होते. आणि धन्या पण मला थोडी पुढे करत होते. त्यांना म्हणलं थोडेसे ॲटलिस्ट इथं उभे राहिले तर माझी क्लिप तरी घ्या, म्हणून त्यांनी ही माझी पुरणपोळी बनवतानाची एक छानशी अशी क्लिप घेतली. आणि नंतर मी पूर्ण नैवेद्य दाखवून घेतला. गाईचा नैवेद्य, कुत्र्यांचे नैवेद्य, देवाचा नैवेद्य, देवीचा नैवेद्य, दत्ताचा नैवेद्य, सगळे नैवेद्य असे छान दाखवून घेतले. त्याच्यानंतर एक जोडपं जेवायला बोलवायचं आणि छोटी मुलं जेवायला बोलवायची. तर हे सगळं जेवण असं मस्त केलं होतं. त्यांच्यासाठी छान खणानारळाची ओटी, वेणी, स्वामींचा फोटो, असं सगळी उद्यापनाची तयारी करून ठेवली होती. तर असा होता माझा उद्यापनाचा दिवस. अगदी सुंदर आणि छान पार पडलेलं माझंही गुरुचरित्राचं पारायण